नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. तापी मेगा रिचार्ज प्रकल्प ठरणार आशेचा किरण. विदर्भातील खारपान पट्ट्यासाठी संजीवनी ठरणार. जलपुरवठ्याचे 16 कोटींची स्क्वॉडा प्रणाली ठप्प. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जनतेला पाणी टंचाईचे चटके. अमरावती विद्यापीठाचा मोठा निर्णय, अकोल्याला फटका. शिक्षक नसलेल्या 41 महाविद्यालयांना प्रवेश बंदी. रुंदीकरणासाठी डाबकी रोड खोदला. दुकानदार आणि नागरिक झाले संथ कामाने त्रस्त. पंढरीच्या वारीसाठी श्रींच्या पालखीचे 2 जूनला प्रस्थान. श्रींचे अकोल्यात 4 जूनला आगमन. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांनी मिळून तापी मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी एका महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी केली आहे. सुमारे 19,244 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे अकोला, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्याच्या खारपान पट्ट्यातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिली आहे. पश्चिम विदर्भातील खारपान पट्ट्यातील नागरिक आणि शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून भूगर्भातील पाण्याच्या समस्येशी झुंजत आहेत. आता या समस्येवर मात करण्यासाठी तापी मेगा रिचार्ज योजना आशेचा किरण घेऊन आली आहे. तापी मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारमध्ये महत्त्वपूर्ण करार झाला आहे. या करारानुसार मध्य प्रदेशातील खारियागुटी घाट परिसरात तापी नदीवर मोठा बंधारा उभारला जाणार आहे. या बंधाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा आणि अमरावती या 3 जिल्ह्यातील तब्बल 2,34,706 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातील जळगाव तसेच अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्याच्या खारपान पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची मोठी समस्या सोडवण्यात मदत करेल. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येईल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल. राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले की दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री लवकरच केंद्र सरकारला भेटून या प्रकल्पाला राष्ट्रीय योजनेचा दर्जा देण्याची विनंती करणार आहेत. कि महाराष्ट्र में जहां पर सॉल्ट वाटर है, जहां पर खारा पानी है और खारे पानी के कारण पीने के पानी की भी जहां समस्या है और खेती को भी जो पानी यूज नहीं होता, ऐसा अकोला जिला, बुल्ढाना जिला और अमरावती जिला, ये 3 जिलों का ये पूरा जो सॉल्टी वाटर का खारे पानी का जो बेल्ट है, उस बेल्ट का पूरा एक प्रकार से कंपोजिशन बदलने वाला है और यहां पर लोगों को बहुत बड़ी राहत मिलने वाली है. तो मैं ऐसा मानता हूं कि दोनों राज्यों के लिए एक बहुत बड़ी इस प्रकार की योजना, जिससे किसानों का भी जीवन बदलेगा और साथ साथ जो पीने के पानी है, उसके साथ साथ इंडस्ट्री का पानी है, तो एक प्रकार से पूरी अर्थव्यवस्था को बदलने वाला ऐसा ये अंतर्राज्यीय हम लोगों ने प्रोजेक्ट साइन किया है. शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थापनात स्मार्ट कार्यान्वयनासाठी योजनेअंतर्गत सुमारे 16 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली स्क्वॉडा प्रणाली गेल्या 3 वर्षापासून कार्यान्वित झाली नाही. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्याचे 3 तेरा वाजले आहे. शहरातील जलवाहिन्यांचे देखभाल, दुरुस्ती आणि पाणी वाटपाचे आधुनिक तंत्रज्ञान टाक्यावर लावले होते, पण त्याचा उपयोग शून्य असून त्याचा मोठा फटका टंचाईच्या काळात सामान्य जनतेला बसत आहे. या जलव्यवस्थापन प्रकल्पात 3 वर्षे कालावधीत अमृत योजनेतून 16 कोटींचा निधी खर्च करण्यात आला. शहरात अनेक ठिकाणी जलवाहिन्या टाकणे, पाण्याची टाकी दुरुस्त करणे आणि इतर आवश्यक कामे करण्यात आली. मात्र अद्यापही शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही. अनेक भागात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. स्क्वॉडा ही एक अत्याधुनिक प्रणाली असून तिच्या मदतीने पूर्णपणे सुलभ पद्धतीने पाणी पुरवठा नियंत्रित ठेवता येतो. पाणी गळती, वितरण,
पंपिंग स्टेशन आणि नागरिकांच्या तक्रारीचे त्वरित निराकरण करणे या प्रणालीमुळे शक्य होते। ही प्रणाली बंद पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। याची आयुक्त चौकशी करतील काय, असा प्रश्न आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने नुकत्याच झालेल्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। शैक्षणिक सत्र 2024 ते 2025 पासून शिक्षक व प्राचार्य नसल्याने सुरू असलेल्या 41 महाविद्यालयांवर प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेवर बंदी घालण्यास आली आहे। यात अकोल्यातील 6 महाविद्यालयांचा समावेश आहे। नुकत्याच संपन्न झालेल्या अमरावती विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या सभेत विना शिक्षक आणि विना प्राचार्य असलेल्या 41 महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक सत्र 2024 ते 2025 पासून प्रथम वर्ष प्रवेश बंद ठेवावा असा मुद्दा उपस्थित केला होता। या यादीत अकोला जिल्ह्यातील 6 महाविद्यालयांचा समावेश असून विद्यापीठाने सर्व विद्यापीठांना सूचना दिली आहे की या विद्यालयामध्ये प्रवेश घेऊ नये। या महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी विद्यापीठ घेणार नाही। त्यामुळे प्रवेश घेणारे विद्यार्थी व त्यांचे पालक स्वतः जबाबदार असतील। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये अकोला शहरासह जिल्ह्यातील आर्यभट्ट इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर सायन्स केशवनगर, उत्तमराव डहाके शिक्षक कॉलेज कान्हेरी सरप, वैदेही विष्णू सराफ कॉलेज हर्ष संकुल, मेघे इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज कोलखेड, व्ही.के. जोशी कॉलेज गायगाव, बाळापूर येथे प्रवेश घेण्यात मनाई केली आहे। येथे प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने स्पष्ट केले आहे। डाबकी रोड रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने रस्ता पूर्णपणे खोदल्यामुळे आणि त्यात नजीकच्या नाल्याचे खोलीकरण केल्यामुळे दुकानांमध्ये ये-जा करणे कठीण झाले आहे। तेव्हा पाहूया एक रिपोर्ट। गेल्या काही महिन्यांपासून हे काम सुरू आहे आणि त्याची गती अतिशय संत आहे। विकास कामांमध्ये थोडा त्रास सहन करावा लागतो। हे जरी खरे असले तरी कामाची गती इतकी मंदावलेली असेल तर त्याचा त्रास असह्य होतो। यामुळे दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे आणि सामान्य नागरिकांनाही ये-जा करताना खूप अडचणी येत आहेत। महापालिका प्रशासनाने आणि संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून कंत्राटदाराला काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देणे गरजेचे आहे। तसेच नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी तात्पुरते उपाययोजना करणे आवश्यक आहे। सामान्य नागरिकांना या डाबकी रोड विस्तारीकरणाचा मोठा त्रास होत आहे। लोकांनी याविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। गेल्या काही महिन्यांपासून काम सुरू आहे, पण अतिशय संतपणे सुरू असून अनेकांना या खोलीकरणामुळे घरात दुकानात प्रवेश करताना मोठी अडचण नागरिकांची होत आहे। दरम्यान याविषयी स्थानिकांनी रोष व्यक्त केला आहे। महापालिकेने डाबकी रोड विस्तारीकरणाचे काम गतीने करण्याची मागणी स्थानिकांची आहे। शहरातील खोलेश्वर भागातील पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर झाली आहे। 10 दिवसातून एकदाच पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहे आणि त्यांना पाणी साठवण्यासाठी ड्रमचा वापर करावा लागत असून महापालिकेचे या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष आहे। महापालिकेच्या जलप्रदाय विभागाकडून या भागाकडे दुर्लक्ष होत आहे हे स्पष्टपणे जाणवत आहे। पाणी ही जीवनावश्यक गरज आहे आणि त्याची नियमित उपलब्धता सुनिश्चित करणे प्रशासनाचे कर्तव्य आहे। खोलेश्वरमधील रहिवाशांना विशेषतः महिलांना या अडचणींचा सामना करावा लागत आहे, कारण पाणी आणले आणि त्याची व्यवस्था करणे या कामांची जबाबदारी महिलांवर अधिक असते। या परिस्थितीत तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे। महापालिका प्रशासनाने जलप्रदाय विभागाने त्वरित कार्यवाही करण्याची गरज आहे। नियमित पाणी पुरवठ्याची कारणे शोधून त्यावर तात्काळ तोडगा काढणे गरजेचे आहे। तसेच जोपर्यंत नियमित पाणी पुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत टँकरच्या सहाय्याने पुरेसे पाणी पुरवण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन। आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 907501 2854 7020 59 83 98।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या हालचालींना पुन्हा वेग आला आहे। नवीन प्रभाग रचना, आरक्षण सोडतीनंतर आता जिल्हा गटांचे नेते निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। जिल्हा परिषदेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत 53 सदस्य निवडून आले होते। यात सर्वाधिक सदस्य हे भारिपचे होते। 29 सदस्य भारिप अर्थात वंचितचे निवडले गेले होते। शिवसेनेच्या ठाकरे गटाचे 12, काँग्रेसचे 2, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 तर भाजपचे 3, शिंदे गटाचे 2, एक अपक्ष सदस्य निवडून आला होता। मात्र मधल्या काळात जिल्हा परिषद सदस्य संख्या वाढवून 60 पर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला। सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने निवडणुकीसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची माहिती मागवली आहे। त्यामुळे आता 4 महिन्यापासून रखडलेली जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे। जिल्हा परिषदेच्या गट नेते निवडीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। अकोला, तेल्हारा, बार्शीटाकडी, पातूर, बाळापूर, मूर्तिजापूर, मंगरुळपीर या पंचायत समित्यांमध्येही अनेक इच्छुक असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर आता पंचायत समितीच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। यात कोण बाजी मारतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। सरकारी सेवा अधिक सुलभ करण्यासाठी राज्यात आपले सरकार केंद्राच्या नेटवर्कचा विस्तार केला जात आहे। त्याचबरोबर या सेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना मिळणाऱ्या प्रमाणपत्राच्या दरातही मोठी वाढ करण्यात आली आहे, ज्याचा फटका महागाईच्या काळात नागरिकांना बसेल। शुल्क वाढीमुळे ही सेवा अधिक महाग झाली आहे। नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सरकारी प्रमाणपत्राच्या दरावर नजर टाकल्यास दर खालीलप्रमाणे वाढलेले आहेत। जाती प्रमाणपत्रासाठी पूर्वी 58 रुपये घेतले जात होते, परंतु आता जाती प्रमाणपत्रासाठी 128 रुपये द्यावे लागतील। तर नॉन क्रीमी लेअरसाठी पूर्वी 58 रुपये तर आता 128 रुपये, निवास प्रमाणपत्रासाठी पूर्वी 34 रुपये तर आता 69 रुपये, उत्पन्न प्रमाणपत्राचा जुना दर 34 रुपये तर नवीन दर 69 रुपये, एफिडेव्हिट अर्थात शपथेसाठी पूर्वी 34 रुपये तर आता 69 रुपये द्यावे लागतील। तसेच महिला आरक्षण प्रमाणपत्रासाठी 34 रुपये घेतले जात होते, पण आता 69 रुपये द्यावे लागतील। किमान प्रमाणपत्रासाठी 34 रुपयांऐवजी 69 रुपये, भूमिहीन प्रमाणपत्रासाठी 34 ऐवजी 69 रुपये, श्रावणबाळ योजना प्रमाणपत्रासाठी 34 रुपयांऐवजी 69 रुपये द्यावे लागतील। असे वाटते की लाडली बहन योजनेमुळे रिकामी झालेली सरकारी तिजोरी पुन्हा भरण्यासाठी सरकारने नागरिकांच्या खिशातून पैसे काढण्याचा फंडा शोधला असावा। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे आरआरसी ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। पश्चिम विदर्भातील शेतकरी आधीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीमुळे अडचणीत आहे। त्यात आता अकोट तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे। या आगीत संत्र्याची बाग आणि शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे। अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील रहिवासी अमोल निमकर यांचे सर्फाबाद शिवारात शेत आहे। त्यांनी या शेतात संत्र्याची बाग फुलवली होती आणि आंतरिक पीक म्हणून गव्हाची लागवड केली होती। सध्या गव्हाचे पीक तयार आहे। त्यांच्या शेतातून महावितरणाची वीज लाईन गेली आहे। परिसरातील विजेचे खांब झुकल्यामुळे विजेचे तार खाली लटकले आहेत। शुक्रवार 9 मे रोजी याच लटकलेल्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि त्यातून पडलेल्या ठिणग्यांमुळे सुकलेल्या गव्हाच्या पिकाने पेट घेतला। वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली आणि संपूर्ण शेतात पसरली। या आगीत अमोल निमकर यांच्या 50 ते 60 संत्र्याच्या झाडांचे मोठे नुकसान झाले। तसेच शेतात ठेवलेले स्प्रिंकल नोझल आणि प्लास्टिक पाईप यासारखे सुमारे 1 ते 1.5 लाख रुपयांचे शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले। आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि इतर शेतकऱ्यांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते। या घटनेची माहिती उमरा येथील महावितरण कार्यालयाला देण्यात आली। त्यानंतर तलाठी आणि महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून नुकसानीचा पंचनामा केला। आता परिसरातील शेतकरी सरकार आणि महावितरण यांच्याकडून अमोल निमकर यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आहेत। या शेतात माझ्या सकाळी मी येताच मला आगीचे नुकसान दिसले व आगीचे नुकसान हे तारामुळे एकमेकात स्पार्किंग होते। माझ्या शेतात या शेतात स्पार्किंग
तारा एकमेका जवळ येतात व माझ्या शेतातील शेतकरी शेती साहित्य व पाईप याचं अतोनात नुकसान झालेलं आहे व माझे 50 ते 100 झाडे यामध्ये नुकसान झाले व शेती उपयुक्त सामान यामध्ये होतं। यांनी शेतकऱ्याचे माझे खूप मोठे नुकसान झाले। मला खूप खंत वाटत आहे या गोष्टीची। हे प्रशासनाने किंवा सरकारने याच्यावर दखल घेऊन महावितरणनी यावे व पंचनामा करून मला जे नुकसान झाले ते भरपाई झाली त्याच्यावर तोडगा काढावा। आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी श्री संत गजानन महाराजांची पालखी सोमवार दिनांक 2 जून रोजी निघणार आहे। शेगावातील श्रींच्या मंदिरातून पंढरपूरकडे पालखी प्रस्थान करणार आहे। यावर्षी श्रींच्या पालखीच्या पंढरपूर वारीचे 56वे वर्ष आहे। अकोल्यात पालखीचे आगमन 4 जूनला होणार आहे। जावे पंढरीशी आवडे मनासी, कधी एकादशी आषाढी, हे या संत वाणीप्रमाणे पंढरीच्या विठुरायांच्या भेटीसाठी शेगावातील हजारो वारकरी आतुर झाले आहेत। श्रींच्या पालखी सोहळ्यात जवळपास 700 वारकरी टाळकरी पताकाधारी हरिनामाच्या गजरात सहभागी होणार आहे। टाळ मृदुंगाच्या नादात भागवत धर्माची पताका हाती घेतलेले शेकडो वारकरी जय हरी विठ्ठल नामाचा जयघोष करत पंढरीची वाट धरतील। या दिंडीमध्ये विणेकरी, स्वयंशिस्तबद्ध टाळकरी, पताकाधारी, गायक, मृदुंगवादक आणि सेवेकरी असे सुमारे 700 जण सहभागी असतील। पालखी मार्गावर मजल दरमजल करत ठिकठिकाणी मुक्काम करेल। मुक्कामाच्या ठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन यासारखे धार्मिक कार्यक्रम होतील। या प्रवासात अनेक गावातील लोकांना सहभागी होऊन आनंद प्राप्त करण्याची संधी मिळेल। तब्बल 33 दिवसांचा पायी प्रवास करून श्रींची पालखी आषाढ शुद्ध 9 म्हणजेच 4 जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचेल। दिनांक 2 जून रोजी श्री क्षेत्र नागझरी येथील संत गोमाजी महाराज संस्थानमध्ये महाप्रसादानंतर सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पारस येथे श्रींच्या पालखीचा रात्रीचा मुक्काम राहील। 3 जून रोजी पारस येथून गायगाव येथे तर रात्री भोरद येथे श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील। त्यानंतर अकोला येथे 4 व 5 जून असे 2 दिवस मुक्काम राहील। 6 जून रोजी सकाळी भरतपूर वाडेगाव पालखीचे पुढे प्रस्थान होईल। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला। तापी मेगा रिचार्ज प्रकल्प ठरणार आशेचा किरण, विदर्भातील खारपान पट्ट्यासाठी संजीवनी ठरणार। जलपुरवठ्याचे 16 कोटींची स्पाडा प्रणाली ठप्प, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जनतेला पाणी टंचाईचे चटके। अमरावती विद्यापीठाचा मोठा निर्णय, अकोल्याला फटका, शिक्षक नसलेल्या 41 महाविद्यालयांना प्रवेश बंदी। रुंदीकरणासाठी डाबकी रोड खोदला, दुकानदार आणि नागरिक झाले संथ कामाने त्रस्त। पंढरीच्या वारीसाठी श्रींच्या पालखीचे 2 जूनला प्रस्थान, श्रींचे अकोल्यात 4 जूनला आगमन। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड।